कोकणातील गणेशोत्सव काळामध्ये मध्य रेल्वेनं कोकण रेल्वे मार्गावरती आणखी 60 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। याआधी 142 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र या गाड्या फुल झाल्यानं आता जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत। पनवेल ते सावंतवाडी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी आणि मुंबई ते चिपळूण या मार्गावरती जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत। त्यामुळे कोकणामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे। 100% शेतीवरती उपजीविका असलेल्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मी मुख्यमंत्री बोलतो या कार्यक्रमामध्ये त्यांनी कर्जमाफीविषयी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलंय। त्याचबरोबर शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी 15 जिल्ह्यांमध्ये 4000 कोटींचा प्रकल्प उभारणार असल्याचं सुद्धा फडणवीस यांनी म्हटलंय। हवामान खात्यानं चुकीचे अंदाज वर्तवून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, त्यांच्यावरती फसवणुकीचे गुन्हे दाखल करा, नाहीतर कुलाबा वेधशाळीची तोडफोड करू असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलाय। कर्जमाफी फसवी आहे, त्यामुळे त्याविरोधात पुन्हा एल्गार पुकारू असा इशारा रघुनाथ पाटलांनी दिलाय। त्यासाठी सध्या शेतकऱ्यांची जनजागृती सुरू आहे। त्यानिमित्तानं अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार आणि बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता। आरटीओ अधिकारी किरकोळ चिरीमिरी स्वीकारत असतीलही पण यासाठी दलाल आणि झटपट काम करून घेण्याच्या प्रयत्नामध्ये असलेले नागरिकच दोषी आहेत, असं मत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काढलेलं आहे। नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहातील विद्यार्थी वाहतूक आणि प्रशिक्षण मेळाव्यामध्ये परिवहन मंत्री दिवाकर रावते हे बोलत होते। लोकांनी थोडा वेळ काढल्यास भ्रष्टाचार होणार नाही असा सल्लाही दिवाकर रावते यांनी दिलाय। पुण्यापाठोपाठ नागपूरला सुद्धा आता मधुर भांडारकर यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आलेली आहे। पत्रकार परिषदेच्या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते आल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून भांडारकरांनी पत्रकार परिषद रद्द केली। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मधुर भांडारकर सेंटर पॉइंट हॉटेलमध्ये राहत असल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी हे हॉटेल गाठलं आणि तिथं पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना अडवलं। त्यामुळे काँग्रेसकडून ठिकठिकाणी मधुर भांडारकर यांना गाठण्याचा प्रयत्न केला जातोय। नारायण राणे यांचे पुत्र आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरती हल्ला चढवलाय। काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी एका रेखाचित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवलेली आहे। नितेश राणे यांनी एक रेखाचित्र ट्विट केलं असून या रेखाचित्रामध्ये उद्धव ठाकरे यांची तुलना गजनी सिनेमातील आमिर खान सोबत केलेली आहे। गजनी सिनेमामध्ये ज्याप्रमाणे अभिनेता आमिर खानच्या शरीरावरती विविध शब्द गोंधळून ठेवलेले असतात, अगदी त्याचप्रमाणे या रेखाचित्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या शरीरावरती काही शब्द गोंधवल्याचं दाखवण्यात आलंय। इतकंच नाही तर नितेश राणे यांनी या रेखाचित्राला महाराष्ट्राचा गजनी असं नावही दिलंय। वीज जोडणी नसताना सुद्धा शेतकऱ्याला 16,500 बिल पाठवण्याचा पराक्रम महावितरणनं केलाय। इंदापुरातल्या बडशिंगे गावामध्ये हा प्रकार घडलेला आहे। गावातील मधुकर यादव यांनी शेतीच्या सिंचनासाठी 2014 मध्ये महावितरणकडे सुरक्षा रक्कम भरली होती आणि रीतसर वीज जोडणीची मागणी केली होती। 3 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना वीज जोडणी तर मिळाली नाहीच, त्याचं 16,500 बिल आलंय। या घटनेनं महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलाय।